ना काय असणारे आपल्या रामाने तर किती उतराई होण्यासाठी मी काय करीन रामाची कांता रामाची पत्नी घेऊन येईल एवढं मला ते सिंधू चैन नाही आता रावण करून लागलं सीता सौंदर्याची थोडी मज पाहता अरे रामाची पत्नी असणारी सीता त्रिभुवनामध्ये तिच्यासाठी सुंदर स्त्री पूजेच नाही आणि ती संग्रहिल्यानंतर मी आणल्यानंतर माझा मोठेपणावाले नवे नवे आनंद होईल मला एवढं काम करायचं आहे राजा रामबाईंचा पैसे एवढी सांगत आहे की आपल्याला त्या ठिकाणी हे काम करायचे राजा सीता सीतादेवीच्या सुंदरपणा राजा रावण मारीचा पशी वर्णन करतो मारीचा आणि रामकांता म्हणजे असणारी ती सुंदर आहे त्रिभुवनामध्ये तिच्यासारखी सुंदरता कुठेच नाही कुणीच नाही रमा आणि त्या ठिकाणी लक्ष्मी पार्वती या कमी पडतात तिच्या पुढे एवढंच नाही तर बाकीच्या सर्व स्त्रिया तिच्या नखाप्रमाणे आहेत का असं असताना वर्णन राजा रावण सीतादेवीचं करतो मुख्य मंडोदरिता नहे तिच्या मुष्टासमा तिचे मी कृपा हे हरा तरी सायावर मधभावे अरे माझी धर्मपत्नी असणारी मंडोदरी तिच्या अंत्याची बरोबरी करू शकणार नाही सीतेच्या अशी असणारी सुंदर आणि मला ती हवीशी आहे मला तिथे असणार त्या ठिकाणी अपहरण करायचं तुझं साह्य मला आवश्यक तुझी साह्याची गरज आहे अडकाला माणूस ना काय कुणाला बोलून काय कुणाचं साहेब आलं काय सांगता येत नाही हो अडकाला नारायण घरी गाढवाचे पाय होईल अशी परिस्थिती आहे राजा रावण आहे औरंगजेबचा राजा हे का कुमारी नावाच्या लक्ष्मणाला शरण गेला दोघी साजितो आपलं काम करायचं तशी काही असतात तर आपल्या समाजात रावणच असतात दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक व्हायची आणि आपलं साध्य करायचं असे काय असतात तसं राजा रावण रावण बोलू लागला अरे मारिता तुम्ही म्हणजे काय तुम्ही तर बदलतोस देशांतर करतोस काही नाही करून धरतोस विचार तुझ्याशिवाय मला तुझ्याशिवाय कामच होऊ शकणार नाही बरं तुला हे काम करावंच लागणार आहे एवढंच नाही राजीनामा सांगू लागला व्यक्ती अरे पूर्णाचं सोन्याचं हरण होतो आहे ना रूप धारण करतो देशांतर असं रावण बोलतो सीता सागरी पंचवटी सुवर्ण मृगा राम धावेद पाठपाती आयुषी गोष्टी साधावी हे मारीचा आणखी मी तुला सांगतो तू हरणाचा रूप घेतला की सीतादेवीने तुला पाहिल्याबरोबर रामाला ती सांगणार या हरणाला मारून आणि मग राम तुझ्या पाठीशी येणार आहे तू पुढे जायचं राम तुझ्या मारण्यासाठी येतील एवढी गोष्ट कर तुरीने रोनिया राघव अपमारावी आज्ञापूर्व लक्ष्मणा वेगी धावभाव हे दृष्टीला बसा धावे असे रामचंद्र काढून गेले तू तुला दूर आणि नंतर मग आवाज द्यायचा हे लक्ष्मणा धाव आणि मग त्या धावण्यासाठी रामाच्या असणाऱ्या संकटामध्ये लक्ष्मण धावत त्या ठिकाणी येणारच आहे का एवढं गोष्ट करतो
विचारणारी माणसं त्याच्यावर काय बोलायचं समानता आहे, भगवान आहे. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तू ताकदवान समानता आहेस आणि माझी इच्छा तू पूर्ण कर. तुझ्याशिवाय कुणीच असताना मला सहाय्य करणार नाही. तू तरच तेवढा तुला काय माझा काय काम अडकलं काय काय म्हणून म्हणते हा मग राजाला का पुन्हा विनंती करतोय विचारेल राम भक्ती आहे तू साह्य झालिया संपूर्ण देवदाना मदज्जदना शिनोन संगे रावण येते श्रीराम कोण बापुले. अरे परिवार स्वतःचा सांगतोय हरिताला तू जर सह्य झालं ना तुझा पाठिंबा असताना कुणाला तू मानणार नाही. जे बाकी जरी आले त्यांना तू मानणार नाही. आणि राम तुला बोल मग हा पण तुझं साहेब पाहिजे मला तुझ्याशिवाय काम होत नाही असं असताना रावण बोलतो. तरी पण तुझी का सांगो वाने दिया राम लक्ष्मण माझे मी करी मग नको कोण बजवणे. मारीच सायाचा सोहळा कळी काळा जातोटे. हरिता तुझा साह्याचा मोठा सोहळा होईल ना आनंद होईल महोत्सव होईल कार्यक्रमच होईल. अरे मी खरी काळाला टोकणार नाही. मी आपोआप त्या ठिकाणी सीतेला अपहरण केल्याशिवाय राहणार नाही. तुझं काम तेवढं कर असा आपला राजा रावण विनंती माहिती करतोय. ऐकता श्रीरामाचे नाव मारीचा कलाजी असं दृष्टांत दिसता पाहिजे राजा रावण हो राहुल. अरे ज्याप्रमाणे आम्ही राहुल मिळतात अपहरण करतात त्याप्रमाणे मी करणार. घात केल्यामध्ये राजा रावणाने गोड लागते म्हणाला नागराच्या वाङ्मयाची काय लगत आणि ऐकू आपण अशी इच्छा होते म्हणाला. आता राजा रावण पुन्हा पुन्हा माझ्याची विनंती करतोय आपल्या ऐकता श्रीरामाचे नाव मारीचा कलाजी विसरला हा देव भाव कोणाला रामाचं नाव कारण रघुरामचंद्राचा किती धाकट किती बलशाली आहे बलवान आहे हे माहित होतं राजा रावणाला है ना. असताना हमारी तसा माणसा तिसरी उठला होता भावना मारत त्यावेळेस समुद्राच्या कडीला पडला होता. शब्द असताना खानावर आल्याबरोबर आम्हाला अरे मनामध्ये रामचंद्र आला या सायकीला बरोबर भीषून पडलं. भीषून कोणाचं पाणी पडले म्हणजे काही ना आठवणे सचिंत चित्त झाले. चिंता लागली चित्ता त्या ठिकाणी पाणी धाक